असं नसेल ना हे टेन्शन माझं पार्किंगमध्ये बसलो म्हणजे माझं नेहमी डोळे झाकूनच दिसत होतं. पार्किंगमध्ये येऊन मी कारणमध्ये फोन लावला. वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मी आहे कृष्णा आणि तुम्ही बघताय कृष्णाज ब्लॉग. तर आजचा सीन असा आहे, मी रीडिंग केली आहे, देवपूजा केली आहे आणि फक्त जेवण बाकी आहे. तर जेवणासाठी मी अंडी बनवतोय. 2 दिवसापासून वेगवेगळे स्क्रिप्ट रीड करतोय आणि आज पण स्क्रिप्ट रीड करणार आहे. पण आज बघूया ऑडिशन शूट करायला मुहूर्त मिळतोय का. पण आधी जेवण करून घेतो मी. पडो पडो आटा ब्रेड पे कितना कितना आटा है बताओ. बताओ बताओ कितना आटा है बताओ. तुम्हारा भाई बोल रहा है सब सब एक ही कंपनी के सब चोर है. व्हाइट ब्रेड ब्राउन ब्रेड सब सेम रहते हैं और तू मेरे को ब्राउन ब्रेड बेच रहा है महंगा वाला. देख कितना चालू है देख. गाइस मी अंडी आणि ब्रेड घेऊन आलेलो आहे. आता त्याचं मी ऑमलेट बनवणार आहे. तर ऑमलेट बनवून घेतो, खाऊन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. गाईज आता मी जिमला चाललो आहे. तर काल जसं स्विच केलं होतं मी, काल होता चेस्ट आणि ट्रायसेप, काल बॅक बायसेप घेतलेला मी. तर आज मी घेईल चेस्ट आणि ट्रायसेप. गाईज माझं वर्कआउट डन झालेलं आहे आणि आता जिममध्ये असताना मला कास्टिंग कॉल होता ॲड शूटसाठी आणि त्यांनी नेमकी उद्याची डेट दिली आहे आणि माझं ऑलरेडी उद्या शूट आहे. काय करावं कळत नाही आहे, पण ऑलरेडी कमिट केलेलं असल्यामुळे मला उद्याच्या शूटला जावं लागणार. सो याला मी नाही बोलणार आहे. कळत नाही माझ्यासोबत असं का होतं. अदर डेज शूटच्या डेट नसतात आणि असं होऊन जातं की कधी मेजरली असं होऊन जातं की डेट्स ओव्हरलॅप होतात. ठीक आहे, हे तर होतच राहणार. आणि याचबरोबर तुम्ही ब्लॉग्स बघताय, तुम्हाला ब्लॉग्स आवडतात, यासाठी थँक्यू. असेच ब्लॉग्स बघत राहा आणि डू लाईक शेअर सबस्क्राईब. तर ब्लॉगचा एंड मी इथेच करतो. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग आणि कमेंट्स पण करत राहा. आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवर किंवा मी अजून काय करायला आवडेल, मी बऱ्याच गोष्टी ट्राय करतो आहे ॲक्टिंग रिलेटेड. आता मी डबिंगसाठी मोनोलॉग पण करतो आहे. तर मला सांगा तुम्ही कमेंट्समध्ये मी अजून काय ट्राय करायला पाहिजे, ज्या ॲडिशनल गोष्टी ज्याने मला फायदा होईल, ज्या तुम्हाला माहीत असतील. तर मैं इधर इस ब्लॉग का एंड कर रहा है. थैंक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.